हॅलो फ्रेंड्स. तर आज आपल्याला बनवायचा आहे मिरचीचा ठेचा किंवा खरडा. तर त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तव्यामध्ये टाकायच्या आहेत सुरुवातीला, त्या कोरड्या होईपर्यंत. आपण तव्यावरती पसरून टाकलेल्या आहेत पहा. कोरड्या झाल्यानंतर त्यावरती थोडीशी तेलाची धार सोडायची आहे आपल्याला. पहा, आपण तेलाची धार सोडलेली आहे अशा पद्धतीने. आता मिरच्या बघा कशा उडायला लागलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने त्या भाजायला लागलेल्या आहेत थोड्याशा. बघा अशा पद्धतीने आपल्या मिरच्या भाजायला सुरुवात झालेली आहे. बघा आता चांगल्या पद्धतीने भाजलेल्या आहेत. तर मिरच्या आपण साईडला काढून घेतल्या. त्याच तव्यामध्ये थोडासा लसूण आणि शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत. सुरुवातीला कोरडं भाजून घ्यायचं आहे, त्यानंतर थोडीशी तेलाची धार सोडून छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर बघा आपण अशा पद्धतीने आता थोडंसं लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे त्याला. पहा बघा अशा पद्धतीने लालसर रंग आलेला आहे. आता आपल्याला त्यावरती हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने आपण त्या हिरव्या मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत. आता थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून मिक्स होतील. तर बघा आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मीठ पण लगेच टाकून घेणार आहोत. आवडीनुसार आपल्याला टाकायचे आहे मीठ. कोणाला खूप खारट लागतं, कोणाला कमी खारट लागतं, त्यानुसार. बघा मिक्स करून घेतलेले आहेत आपण हिरव्या मिरचींचा कडेने. तर त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे किंवा फुलपात्र घ्यायचं आहे. अशा पद्धतीने रगडायचं आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर एकदम टेस्टी होतो. मिक्सरमध्ये ओबडधोबड बारीक केला तरीही चालतो, पण त्याला ती टेस्ट नाही येत. माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण मिरचीचा खरडा आपला खाण्यासाठी तयार आहे.